नमस्कार, जय हिंद. सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आजचा व्हिडिओ हा अतिशय गंभीर अशा विषयाला अनुसरून आपण बनवतोय. आज महाराष्ट्रामधला कायम उपेक्षित असणारा जो काही मराठवाड्याचा भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे आणि या तीन प्रदेशातला बहुतांशी भाग, बहुतांशी तालुके, तालुक्यामधले मंडल आणि सजा म्हणजे गाव, तर या भागामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे. महाराष्ट्रातली जवळपास सगळीच धरणं ही ओव्हरफ्लो होऊन व्हायला लागलेली आहे. खास करून बीड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, जालना असेल, नाहीतर छत्रपती संभाजीनगर अथवा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या लगतच्या असलेला जामखेड तालुका, कर्जत तालुका, आष्टी तालुका, त्यानंतर भूमपरांडा हा काही भाग असेल, इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. खरं तर आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो. म्हणजे श्रीगोंदा शहराला येणारे जे काही हायवे आहेत त्यातला श्रीगोंदा पारगाव रोड मागचे 1-2 दिवस झालं सातत्याने बंद होतो आणि हीच परिस्थिती जवळपास सगळीकडे आहे. दरवर्षी उशिरा पडणारा पाऊस यावर्षी लवकर सुरू झाला. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून जो काही पाऊस सुरू आहे तो आत्तापर्यंत लगातार पाऊस सुरू आहे. थोडाफार उघडला तर उघडला, नाहीतर पावसाने यावर्षी सातत्याने हजेरी लावलेली आहे. एक वेळ मराठवाड्यातला काही भाग असा होता जो की आष्टी तालुक्यातला कडा परिसर, जिथं 2005-06 साली मी शिकायलो होतो, तिथं अगदी डिसेंबरपासूनच पाण्याचे टँकर लागायचे. आज त्या कड्यामध्ये हेलिकॉप्टर लागलेलं आहे. जिथं दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं, तिथली माणसं आज रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या भागातले लोकप्रतिनिधी सुरेश अण्णा धस यांनी हेलिकॉप्टर बोलवलं, NDRFच्या माध्यमातून लष्कराला बोलवलं आणि तिथल्या भागातल्या लोकांचा जीव वाचवला. म्हणजे जिथं पाण्याचा टँकर लागत होता तिथं आज हेलिकॉप्टर लागले माणसाला घरातून बाहेर काढण्यासाठी. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ह्यावर्षी ओढावली. निसर्गचक्र सातत्याने बदलत्या निसर्गचक्राचा परिणाम ऋतुमानावरती झालाय आणि प्रचंड पाऊस, म्हणजे मोसमी पाऊस पण, परतीचा पाऊस पण, अवकाळी पाऊस, जेवढे काही सगळे प्रकार आहेत तेवढ्या सगळ्या कालखंडामध्ये धो पाऊस झालेला आहे, सुरू आहे आजही. अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला शेतकरी संकटात आहे. काही फोटो मराठवाड्यातून येत आहेत, व्हिडिओ येत आहेत आणि आपण सगळेजण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून. काही न्यूज रिपोर्टर आहेत, विलास बडे यांच्यासारखे, जे की ग्राउंड रिपोर्ट करतायत, पाण्यामध्ये जात आहेत, चिखलात जात आहेत, लोकांची परिस्थिती समजून घेत आहेत, लोकांच्या आर्त हाका त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून राज्यकर्त्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवत आहेत. हा एक चांगला प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून होताना दिसतोय. परंतु दुसरी बाजू जी आहे, जी बाजू आहे मायबाप सरकारची, सरकार दुसऱ्या बाजूला काय करताना दिसतंय आणि सरकारमध्ये असलेले लोक हा पावसाचा प्रसंग, अतिवृष्टीचा प्रसंग कशा पद्धतीने हाताळते याच्याकडे जर आपण वस्तुनिष्ठ जर बघितलं तर निश्चितपणानं सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये रोष निर्माण होऊ शकतो, नव्हे तर तो व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती दिसते. कारण जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरपाई मिळण्याची पद्धत कशी आहे, आजपर्यंत प्रचलित पद्धत कशी असते की त्याच्या बांधावर जायचं, तलाट्याने पंचनामे करायचे, मंडल अधिकाऱ्याने पंचनामे करायचे, ते पंचनामे तहसीलला आणून जमा करायचे, तहसीलमध्ये झालेल्या पंचनाम्याची जी काही नुकसान भरपाई असेल ती तिथं मिळत नाही. तिथून फक्त आकडेवारी सरकारला जाते आणि मग सचिव स्तरावरून, मंत्रालयाच्या स्तरावरून सरकारला वाटेल त्यावेळी, म्हणजे अगदी श्रीगोंदा तालुक्यातल्या मागच्या संततधारा पावसाचं, अतिवृष्टीचं अनुदान मागच्या 3-4 वर्षापूर्वीचं अजून येतंय, यायचं राहिलंय, तोपर्यंतच पुन्हा या वर्षी एवढा भीषण पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण पाहतोय अनेक लोकप्रतिनिधी, तिकडं मराठवाड्यामध्ये ओमराजे निंबाळकरांचे काही व्हिडिओज येत आहेत, इकडं आष्टी पाटोद्याचे सुरेश अण्णा धस यांचे व्हिडिओ येतात की हे लोक उतरतायत, पाण्यामध्ये उतरतायत, लोकांमध्ये जात आहेत, लोकांना संकटातून बाहेर काढतायत, जीव वाचवण्यासाठी प्राधान्य देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम योग्य आहे.
पण सरकार म्हणून सरकार हे काम जबाबदारीने हाताळतंय का, हे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. आज राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक मदत जाहीर केली. ती आहे 2215 कोटी रुपयांची. आता हा आकडा वर्करनी फार मोठा वाटतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, सत्ताधारी पक्षाचे समर्थक जे आहेत ते लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकायला लागले की 2215 करोड रुपयांची मदत सरकारने केली. सरकार संवेदनशील आहे. खरं तर नुकसानीचा आकडा सरकारने काढलाय का? मला वाटतं आजच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी जी काही माध्यमांना माहिती दिली त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक मंत्र्याला सूचना दिली की तुम्ही बांधावर जा. आज भारतीय जनता पार्टीचे आणि सत्ताधारी पक्षाचे संकटमोचक म्हणून ज्यांना म्हणलं जातं ते गिरीशजी महाजन हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. तिथं गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा तीव्र होता की त्यांना त्यांचा दौरा पूर्ण करता आला नाही. शेवटी मी काही खिशात पैसे घेऊन फिरतो का, मी अधिकाऱ्यांना सांगाल आणि तुम्हाला मदत देईल, अशा पद्धतीची बतावणी करून त्यांना पळता पाय काढावा लागला. त्यांना निघून यावं लागलं. उद्या शंभूराज देसाई नावाचे जे काही मंत्री आहेत ते आमच्या कर्जत तालुक्यामध्ये येतात. सातारा भागातले मंत्री कर्जतला येत आहेत पाहणी करण्यासाठी. खरं तर फक्त ही पाहणी दौरे म्हणजे ना एक सत्ताधारी पक्षाकडून रचले झालेलं एक सोंग असतं. विधानसभेचे सभापती आहेत प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्यांनी दौरा केला कर्जत जामखेडचा. ते त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी राहिलेले आहेत, ते मतदारसंघामध्ये आहेत आजही. ते इथली पाहणी करू शकतात, ते स्वतः सभापती आहेत, ते राज्य सरकारला आदेश देऊ शकतात. असं असताना परत शंभूराज देसाई कर्जतला काय येत आहे? फक्त देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलंय मग जिथं जिथं कुठं अतिवृष्टी झाली असेल तिथं जा आणि पटापट आपले दौरे उरकून परत मुंबईला या. अशा पद्धतीचा दौऱ्याचा फार्स आता मंत्र्यांकडून केला जातो. जी काही मदत आहे आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे आपण येऊ. 2215 करोड रुपये ही जी काही मदत आज देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केली ती मदत पुरेशी आहे का? कारण त्यांनी ही मदत जाहीर करत असताना त्याच्यासोबत आणखी एक आकडा दिला आहे, तो म्हणजे 31,64,000 शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत. खरं तर 2215 भागिले 31,64,000 म्हणजे 2,215 करोड भागिले 31,64,000 तुम्ही एकदा कॅल्क्युलेटरवर टाकून बघा किंवा मोबाईलवर टाकून बघा, उत्तर येईल 7,000 रुपये. किती? 5 आणि 2 7,000 रुपये एवढी मदत एका शेतकऱ्याला आजच्या आकड्यातून मिळणार. जर सरकार संवेदनशील असतं, सरकारमधल्या मंत्र्यांना जर शेतीची मातीची जाणीव असती तर त्यांनी हा आकडा डिक्लेअर केलाच नसता. त्याचं कारण आहे, आमच्या श्रीगोंदा भागामध्ये काष्टी इथे एक जनावरांचा बाजार भरतो दर शनिवारी. त्या बाजारातून मी आत्ता माहिती घेतली आणि सहज त्यांना विचारलं की एका शेळीची किंमत किती, तर कमीत कमी 9,000 ते 15,000 पर्यंत एका शेळीची किंमत आहे. एक शेळी, उस्मानाबादी शेळी तर त्याच्यापेक्षा मागे. शेळीचा असलेला एक बोकड 2, 3, 4 महिन्याचा, हा बोकड सुद्धा 10,000 रुपयाच्या आत येत नाही. 10, 12, 15,000 रुपये बोकडाची किंमत. जर एका बोकडाची किंमत 8-10,000 रुपये असेल, शेळीची किंमत 15,000 रुपये असेल, तर सरकार 7,000 रुपये एवढी मदत शेतकऱ्यांना देऊन नेमकं काय साध्य करणार आहे? जे व्हिडिओ येत आहेत सोशल मीडियातून 40 जनावरं एका शेतकऱ्याची या अतिवृष्टीमध्ये दगावली. शेळ्या गेल्यात, कोंबड्या गेल्यात, मातीसहित पिकं वाहून गेली. नुसती पिकं नाही वाहून गेली, मातीसहित शेती वाहून गेली, खडकापर्यंत जमिनी गेली, रस्ते वाहून गेलेत, लाईटचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन उखडल्या, शेतातल्या पाईपलाईन वाहून गेल्या, जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या. असं असताना फक्त 7,000 रुपये एका शेतकऱ्याला मदत देणं म्हणजे इथं कोपराला गुळ लावणं आणि हा गुळ चाटा, हा गुळ तुम्हाला खाण्यासाठी दिलाय असं म्हणणं, कारण इथला गुळ चाटताही येत नाही, खाताही येत नाही, अशा पद्धतीची मदत आज महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. आणि म्हणून खरोखर हे सरकार संवेदनशील आहे का? इथल्या कष्टकरी शेतकरी बळीराजाची जाणीव महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. माणूस म्हणून जे काही संवेदना या राज्यकर्त्यांमध्ये असायला हव्यात ती संवेदनशीलता आज रोजी सरकारमध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एका बाजूला मी कुंभमेळ्याला विरोध करत नाही, कारण सरकार हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आता कुणीही विरोध केला
तर त्याचं पुढे जाऊन काय होतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यामुळे तो आजचा आपला विषय नाही. आपला आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या मदतीचा. एका बाजूला कुणीही न मागितलेलं बजेट कुंभमेळ्याचं आहे 14,000 करोड रुपये. जे पैसे मंजूर झालेत त्यातले निम्मे पैसे अकाउंटवर येऊन पडलेले आहेत. 14,000 करोड रुपये एका बाजूला कुंभमेळ्याला, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना 2,200 कोटी रुपये. जो शक्तीपीठ महामार्ग कुणी मागितला नाही, त्याच्यासाठी कुणी आंदोलन केलं नाही, कुणी मोर्चा काढला नाही, कुणी साधं 2 ओळीचं निवेदन सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली अथवा ज्या ज्या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांनी कधीच या रस्त्याची मागणी केली नाही. त्या रस्त्याच्या भूमी अधिग्रहणासाठी 20,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देते. 20,000 कोटी रुपये एका रस्त्याच्या अधिग्रहणासाठी. दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये. हे 2 घटक एकत्र केले तर 34,000 करोड एवढी मोठी रक्कम महाराष्ट्र सरकार या 2 घटकावर घालणार आहे. दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीने शेतकरी, शेती, माती उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्याला ज्या पिकातून त्याच्या मुलांची फी भरायची, लेकराबाळांचे दुखणे, आजार, लग्न, दैनंदिन गरजा, वाढलेली कर्ज, पिकाचं झालेलं नुकसान, ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई करायची. घरं पडले, घरं दुरुस्त करायची, परीक्षा आहेत, परीक्षांची फी भरायची, दुसरं वर्ष, शैक्षणिक वर्ष जे की सेमिस्टर असतं ते सुरू होणार आहे त्याच्या फी भरायच्या. हे सगळं शेतकऱ्यावरती पुढे वाढवून ठेवलेलं संकट आहे. आज रोजी या मोसमातल्या एकाही पिकाचा 1ही रुपया शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. वरून त्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. अशा कठीण कालखंडामध्ये महाराष्ट्र सरकार 2,200 कोटी रुपये देऊन एका शेतकऱ्यामागे 7,000 रुपये शेतकऱ्याला द्यायची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून जे लोक आपल्या हक्कासाठी, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले, जे लोक आरक्षण नको म्हणून रस्त्यावर उतरले, ज्या लोकांनी सांगितलं की कुणबीमधून आरक्षण पाहिजे, मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, ओबीसी मधल्या काही लोकांनी सांगितलं की मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण नको, काहींनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्र द्या, आम्हाला सेपरेट द्या. प्रत्येकाने जातीसाठी मोर्चे काढले. मराठा समाजाचा मोर्चा निघाला, कुणबी समाजाचा मोर्चा निघाला, ओबीसी समाजाचे मोर्चे निघले. ओबीसी मधल्या काही जाती, आता काही लोक असं म्हणतात की एससी मध्ये टाका, ते मोर्चे निघाले. एससी मधले लोक म्हणायला लागले की ओबीसी मधल्या जाती आमच्यात नको. एससीतले काही लोक म्हणायला लागले आम्हाला एसटी मध्ये जायचंय. ओबीसी मधले काही घटक म्हणायला लागले आम्हाला एसटी मध्ये जायचंय. या सगळ्या मागण्या घेऊन महाराष्ट्रामध्ये सध्या जातीमध्ये दूषित वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे आणि सगळे लोक जातीसाठी रस्त्यावर उतरायला लागले. मला या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न पडतो की आपण जातीसाठी लढा, तो ज्या त्या जातीचा, ज्या त्या व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु शेतकरी म्हणून तुम्ही जातीपेक्षा मातीला महत्त्व देणार आहात का? जर जातीपेक्षा जर तुम्ही मातीला महत्त्व दिलं तरच येणारा काळ तुम्हाला माफ करेल. अन्यथा आरक्षणाच्या लढाईसाठी तुम्ही जेवढे उग्र होता, जेवढे तीव्र होता, तेवढे जर उद्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला नाहीत तर येणाऱ्या पिढ्या आजच्या शेतकरी म्हणून घेणाऱ्या या सगळ्यांना माफ करणार नाहीत. शेतकरी चळवळी संपुष्टात आलेल्या आहेत, त्यांना प्रचंड मर्यादा आहेत. लहान सहान शेतकरी संघटनांचं अस्तित्व फार बोटावर मोजण्यासारखं राहिलेलं आहे. त्यामुळं जातीसाठी एक होणारा शेतकरी आता मातीसाठी आणि शेतीला वाचवण्यासाठी जर एक नाही झाला तर येणारा काळ शेतकऱ्यांना तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. राज्यकर्ते नतद्रष्ट निघाले तर पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी एक ऐतिहासिक क्रांती करून आपल्याला एक जगाला उदाहरण घडवून दिलेलं आहे. ते म्हणजे 3 कृषी कायदे. या 3 कृषी, आता त्या कायद्यांच्या खोलात आपल्याला जायचं नाही, तो आपला आजचा विषय नाही. परंतु जर सरकारने ठरवलं, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये आणि राष्ट्रपतीच्या सहीने पास झालेला कायदा सुद्धा सरकारला माघारी घ्यावा लागतो, कारण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे कुणाचं काही चालत नाही. आणि आज रोजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही गरज आहे. ज्यांचं नुकसान झालं असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांनी, आणि ज्यांचं झालं नसेल त्यांनी सुद्धा त्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी जात म्हणून सगळ्यांनी रस्त्यावर यावं. अन्यथा तुमच्या हातात काही लागणार नाही. सरकार रस्त्याच्या अधिग्रहणासाठी 20,000 कोटी, कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये डिक्लेअर करतं.
कारण त्याला माहिती आहे शेतकऱ्यामध्ये संघटना नाही. शेतकरी जातीत विभागलेला आहे. जातीत विभागलेला शेतकरी जातीसाठी एक होईल पण मातीसाठी एक होणार नाही याची खात्री शेतकऱ्याला आहे. आणि म्हणून कुंभमेळ्यावर 14,000 कोटी आणि तुमच्या मरणातून तुमच्या मरत यातना संपवण्यासाठी, तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी फक्त 2,200 कोटी रुपये ही शेतकऱ्यांची अवहेलना आहे, ही शेतकऱ्यांची टिंगल आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जातीपेक्षा मातीला महत्त्व द्यावं आणि होईल तेवढ्या लवकरात लवकर रस्त्यावरचा संघर्ष आपल्या हक्क आणि अधिकारासाठी मजबूत करावा, बुलंद करावा, एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.